आझाद मैदानामध्ये तर आपण बघतोय आझाद मैदानमध्ये यावेळेस मनोज जरांगेंसमोर आंदोलकांना लोटांगण घालायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आमची इच्छा आहे रात्री आम्हाला आरक्षण नकोय. नोकरीमध्ये आणि शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे, आरक्षण पाहिजे आम्हाला. कारण आमच्या पोरं आतमध्ये करायला फी भरण्यामुळे. दादांचा आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा. दादा तिसरा दिवस होता शाळेचा. दादाचा सर्व राजकीय नेत्यांना अंत बघू नये. तुम्ही जर त्यांचा अंत बदला तर आम्ही तुम्हाला फिरू पण देणार नाहीत. की आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सर्व लोक जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात आणि लोटांगण घालत एक वेगळं आंदोलन जे आहे ते आता सुरू झालं. कॅमेरामॅन कटकेसर सागरवाड, साल टीव्ही, मुंबई. मराठा आंदोलक आपण बघतोय यावेळेस आंदोलनाला सुरुवात करतायत आणि यावेळेस त्यांनी मात्र लोटांगण आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत आणि आता मराठा आंदोलक जे आहेत ते इथं लोटांगण घालून आंदोलन करत असल्याचं दिसतंय. आझाद मैदानाच्या परिसरामध्ये सर्वत्र चिखल आहे आणि याच चिखलात आपण बघतोय की मराठा आंदोलक लोटांगण घालून आंदोलन करतात. दृश्य यावेळेस मुंबईतल्या आझाद मैदानातली आहेत. मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय. मराठा आंदोलकांनी कशा पद्धतीनं आझाद मैदानात लोटांगण आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगेंच्या समोरच या चिखलामध्ये यावेळेस मराठा कार्यकर्ते जे आहेत ते लोटांगण घालून आरक्षणाची मागणी करतात. इकडे या संपूर्ण परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आणि यानंतर आपण बघतोय लोटांगण घालून कार्यकर्ते जे आहेत ते इथं आरक्षणाची मागणी करतायत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.